नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मंडळी आता चला मी चाललो आहे, इकडे भरपूर पाऊस पडतो आमच्याकडे आणि आता मी तुम्हाला आमच्याकडून जे शेतांचे पाणी दाखवतो, त्यानंतर आमच्याकडून ओलामध्ये देखील पाणी किती आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर आपण नदीवरती देखील जाणार आहोत पाणी बघायला, पुलावरती किती आलं आहे। तर चला आता मंडळी आपण जाऊया पहिल्यांदा। तर मंडळी या आमच्या समोर घराच्या बाजूलाच रोडवरती पाणी देखील का बघितली मंडळी, हे पहा शेतामध्ये देखील भरपूर पाणी, तिकडं शेताच्या त्या पाऱ्याला देखील भरपूर पाणी, पलीकडच्या साईडला देखील भरपूर पाणी मंडळी, ह्या साईडला देखील भरपूर पाणी। हे पहा मंडळी भरपूर पाणी। चला आता आपण पुढे जाऊया मंडळी, हे पहा किती पाणी। दिव्यांची कशी कर दाखव कशी करते, आहे करते तू। पाऊस पडतोय का? कुठं पडतोय दाखव मला। हा इकडे पाऊस पडतोय, पाणी जाते तुला नाही जात? अच्छा मग चला जा घरात, चला पळा मंडळी। हे पहा इकडे देखील किती पाऊस पडतोय, त्यामुळं पाणी भरपूर आहे। इकडूनच्या ह्या साईडच्या आमच्या वॉलाला देखील पाऊस भरपूर आहे, पाणी भरपूर आहे मंडळी इकडूनच्या आमच्या वॉलाला। आणि ह्या छोटे नाले त्याला पण भरपूर पाणी आहे। पहा आज पाऊस भरपूर झाला आहे, त्यामुळे हे पहा आता इकडे काही जाता येणार नाही। समोर इकडून पाणी येतो, असं शेतामधून पाणी येतोय, इकडून तो देखील शेतामधून, तो समोर दिसतो पाणी। आणि तिकडे साजेंचं घर आहे, सोपांचं घर, सचिनचं घर, तो आहे तिकडे समोर मंडळी। तो देखील तिकडे देखील पाणी किती वॉलामध्ये भरपूर पाणी आहे। इकडून जायला जमणार, त्याच्यामुळे आम्ही जात नव्हतो तिकडून। तर इकडं मोठा खड्डा पडलेला आहे तशी नालीमध्ये, ही नाली ओंड झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जात नाही। चला मंडळी आता मंडळी, हे पहा या साईडला देखील किती पाणी, पूर्ण शेतं भरले आहेत। आणि तिकडं ओल आहे नाला, त्याचं पाणी देखील शेतामध्ये आलेलं आहे, पूर्ण ओल पलटी झालेली आहे शेतामध्ये। आणि इकडं नदी पहा मंडळी, आता आपण नदीवरती आलो आहोत आणि नदी देखील पहा, नदीला देखील पाणी किती पहा, पूर्ण पुलावरती आलेलं आहे। आणि खूप जण नदीचं पाणी बघण्यासाठी आलेले आहेत। हे पहा मंडळी पाणी, इकडे आमचा भगवान शेठ गेलेला आहे मंडळी। आताच नदीवरती आलो आहे आणि खूप पाऊस पडतो, त्यामुळे पाणी देखील नदीला तुम्हाला दाखवतो किती आहे। पहा आमच्या इकडे, हे पहा मंडळी, हा आहे नवीन ब्रिज, पाणी भरपूर आहे पहा। आणि नदीला तुम्हाला दाखवतो किती पाणी। हे पहा नवीन ब्रिजला देखील किती पाणी लागलं आहे पहा। हे पहा मंडळी, एवढं पाणी लागलेलं आहे। कदाचित असंच पाऊस चालू राहिला तर नवीन पुलावरून देखील पाणी जाऊ शकतो। आणि इकडे आहे जगदीश देखील आलेलं आहे नदीचं पाणी बघायला। आणि जुन्या पुलावरून तर मंडळी खूप पाणी गेलं आहे। हे पहा, हा आहे जुना पूल आणि जुना पुलावरून पहा किती पाणी आहे। तुम्हाला मी खाली उतरून दाखवतो आता। हे पहा मंडळी किती पाणी आहे पहा, खूप पाणी आहे पुलावरती। आणि जवळजवळ 3 फूट पाणी आहे जुन्या पुलावरती। आणि ही असा परिसर आहे आमच्या इकडूनचा नदीचा परिसर आहे पहा। आणि इकडूनचे देखील पंपाचे रूम आहे तिकडं, मोटरचे, ज्यांच्या मोटर आहेत फार्म हाऊसचे, त्यांचे देखील रूमला टच झालं आहे पाणी। काही वेळानंतर नक्कीच पाणी देखील आतमध्ये जाऊ शकतो। तर मंडळी अशा प्रकारे हा आहे आमच्या इकडून पाणी नदीला, आणि पुलावरून देखील पाणी आहे। हे पहा मंडळी किती पाऊस आहे इकडे, आणि पाणी देखील पहा आमच्या इकडून नदीला भरपूर पाणी आहे नदीला। चला आता आपण वरती चढून बघूया। हे आमचं दादा, नेहमीचे दादा, चला इकडे आमच्या नवीन पुलामुळे किती फायदा झालेला आहे पहा गाडी येण्या जाण्यासाठी। नाहीतर इकडे देखील आम्हाला देखील बंद राहिला असतं आमचा। इकडे जगदीश इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ बनतोय, हे इंस्टासाठीच बनतो ना? नाही का, लाईव्ह आहे का तू? हे पहा मंडळी किती पाणी आहे, भरपूर पाऊस पडतोय कोकणामध्ये आमच्या इकडे, धोधो पाऊस पडतोय, त्यामुळे पाणी पहा। मंडळी पाणी पहा किती आहे नदीला।
हे पहा मंडळी पाणी, याला बोलतात पाणी. हे देखील पाणी पहा. भरपूर पाऊस आहे मंडळी. हे पहा मंडळी, भरपूर पाऊस आहे मंडळी. आणि पुलावर पाणी चाललेलं आहे आमच्या इकडून. हा जुना पूल आहे आणि आताच नवीन बांधलेला पूल, यावर्षी झालेला पूल. आणि जुन्या पुलावरून पहा किती पाणी आहे. कदाचित असंच पाऊस चालू राहिला तर नवीन पुलावरून देखील पाणी जाऊ शकतो. खूप पाऊस पडतो त्याच्यामुळं पाणी देखील खूप आहे नदीला. आमच्या इकडच्या नदीने रूप धारण केलेलं आहे. हे पहा, इकडे तुम्हाला दाखवतो. इकडे आमच्या आत्याचं शेत आहे आणि शेतामध्ये पहा काय झालं तुम्हाला दाखवतो तुम्ही. पूर्ण तिकडून ओल आलेला आहे. त्या ओलाचं पाणी देखील शेतामध्ये आलेलं आहे पूर्णपणे. हे पहा मंडळी, इथे शेत आहे म्हणून कुणा. हे पहा मंडळी, इकडे किती पाणी. कमीत कमी एक 8 ते 10 फूट हाईट आहे आणि एवढं पाणी आहे याच्यामध्ये शेतामध्ये. या इकडून रस्ता आहे जायला, जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच्यामुळे इकडे साईडून बांधकाम केलं आहे तर भरपूर पाणी. हे पहा मंडळी, इकडे 2 वर्षा मागे तर पूर्ण हा रस्ताच पलटे, नदीच पलटी आली तिकडं. हा इकडं घर संदेशचा, ऋतिकचा आणि जगदीशचा. हा आता व्यवस्थित दिसतं आता झुमक्याला. हा पाऊस येतं. इकडे घर पाण्यामध्येच घर आहे. इकडे पाण्यामध्ये घर आहे आता. हा दिसतं मंडळी. हे पहा टाकीवरती काय मधमाशीचं पोल आहेत मंडळी. ते पण ते चावतात मंडळी. या साईडून तुम्हाला दिसत असेल पाण्याची पातळी आणि पुलावरून कसं पाणी पडतं ते देखील पहा. इकडं आमचा मित्र रोहिदास माली देखील आलेला आहे नदीवरती मजा घेण्यासाठी, तिथं पाणी बघण्यासाठी. लहान मुलांना देखील घेऊन आलेला तो. हा लहान मुलांना देखील घेऊन आलेला तो. हे पहा लहान मुलांना घेऊन आलेला तो नदीवरती मजा करण्यासाठी, मजा बघण्यासाठी नदीची पाण्याची. तिकडे आमचा आप्पा देखील उभा आहे. समोर आता आमचे मित्र तानाजी मिनमिने देखील आलेत, ते तुम्हाला दाखवतो मी. आमचे मित्र तानाजी आता घरी चाललेले आहे. मंडळी हे पहा, इकडे गार्डन मध्ये देखील किती पाणी आहे. भरपूर पाऊस पडतोय, जोरात पाऊस पडतोय, धो पाऊस पडतोय. पहा इकडे देखील पाणी भरपूर आहे. पहा हे सर्व पाणी आहे, सर्व पाणी आहे मंडळी इकडे. आणि अशा प्रकारे गार्डन मध्ये देखील पाणी भरपूर साचलेलं आहे. या साईडला देखील खूप पाणी साचलेलं आहे गार्डन मध्ये. पलीकडच्या साईडला देखील भरपूर पाणी आहे गार्डन मध्ये. हे पहा आमचा गणेश. आणि आता पाऊस देखील कमी झालेला आहे. तर चला मंडळी, आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय मंडळी. बोला तर. भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय मंडळी.